यानंतर एक बातमी समोर येते। रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात भीषण अपघात झालाय। बाव नदीजवळ बस आणि टँकरचा अपघात झालाय। मिनी बस मधले अनेक जण यात जखमी झालेत। गॅस लिकेज झाल्यानंतर महामार्गाजवळील 2 ते 3 घरांना आग लागली। यात साहित्य सुद्धा जळून खाक झालंय। दरम्यान लीक झालेल्या टँकर मधून ही गॅस गळती झाल्याचं कळतंय। बाव नदीजवळील घरांना त्यामुळे आग लागली आहे। तुम्ही कुठे चालला होता? रत्नागिरीच्या निवळी घाटात भीषण अपघात झालाय। बाव नदीजवळ बस आणि टँकरचा हा भीषण अपघात झालाय। यात मिनी बसमधील अनेक जण जखमी झाल्याचं कळतंय। तर या लीक झालेल्या टँकर मधून गॅस गळती झाली। गॅस लिकेज झाल्यानंतर महामार्गाजवळच्या 2 ते 3 घरांना यात आग लागली आणि त्यांचं घरातलं साहित्य हे जळून खाक झालंय। तुम्ही कुठे चालला होता? तर या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे। त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक जण जखमी देखील झालेले आहेत। आपण सध्या घटनास्थळी आहोत। निवळी घाटातील बाव नदी परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। गॅस वाहू टँकर आणि एक मिनी बस यांच्यामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो मिनी बस जी आहे ती जवळपास 30 ते 35 फूट खाली आलेली आहे आणि टँकर देखील पलटी झालेला आहे। हा टँकर जो आहे तो रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने चालला होता, तर मिनी बस जी आहे ती रत्नागिरीच्या दिशेने चालली होती अशी प्राथमिक माहिती सध्या समजते। आणि ह्या मिनी बसमध्ये अनेक जण लोक होते आणि ती देखील जखमी झालेली कळत आहेत आणि त्यांना आता रुग्णालयात देखील हलवण्यात येते। त्याचप्रमाणे हा गॅस टँकर या ठिकाणी पलटी झाल्यानंतर या ठिकाणी गॅस लिकेज देखील झाला आणि इथे आजूबाजूची काही घरं होती त्यांना देखील या ठिकाणी आग लागल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि या आगीमध्ये त्यांच्या घरातील साहित्य असेल त्याचप्रमाणे गाड्या देखील जळून खाक झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। आणि एकूणच जर आपण सध्या पाहायला गेलं तर सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या असतील त्याचप्रमाणे रुग्णवाहिका देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।